जसं नवदुर्गेची नवरूपं असतात त्याप्रमाणे ती महिला एखादी गोष्ट जर मनावर घेतली ती दुर्गेप्रमाणे उभं राहून व्यवसायाची निर्मिती करून खूप मोठ्या पातळीवर जाऊ शकते। सगळ्या महिलांना एकत्र आणणं खूप कठीण काम होतं, कारण त्यावेळेस महिलांची इच्छाशक्ती अशी नव्हती की आपण एखाद्या बचत गटामध्ये जावं। पण आम्ही 10 महिलांचा ग्रुप बनवला। 2021 पासून आम्ही स्वदेश मार्फत ह्या कंपनीला जॉईन झालो आणि आम्ही सुरुवातीला त्यांना खजूरचे लाडू टेस्टिंगसाठी दिले होते, तर ते लाडू त्यांना खूप आवडले आणि नंतर त्यांनी आम्हाला प्रत्येक महिन्याला ऑर्डर द्यायला सुरुवात केली। अजून 2023 पासून आम्हाला स्वदेश मार्फत परत कंपनी मिळाली। त्या अजून कंपनीला आम्ही नाचणीचे लाडू टेस्टिंगसाठी दिले, तर त्यांना त्यांनी केल्यानंतर त्यांना ते लाडू खूप आवडले। कंपनीने आम्हाला प्रत्येक महिन्याला ते ऑर्डर द्यायला लागले। या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या कंपनी असतील किंवा मुंबई पुणे ठिकाणी स्टॉल असतील, ह्या स्टॉलवर आम्ही विक्रीला सुरुवात केली। स्टॉलला जाऊ लागलो आणि तिथं आम्ही वेगवेगळे पदार्थ, लाडू असतील आमचे खजूर लाडू, नाचणी लाडू, मेथी लाडू, मुगाचे लाडू, तसेच दिवाळीचे वेगवेगळे फराळ असतील, हे आम्ही विक्रीला सुरुवात केली आणि ह्याच्यामधून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणे विक्री व्हायला लागली आणि याचा खूप अभिमान आहे की एक चूल आणि मूल सांभाळणारी एक महिला असून मी एक उद्योग व्यवसाय करत आहे।